नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। खरं तर माझा आवाज पोचतो की नाही मला माहिती नाही, पण तरी पण मी पोचवण्याचा म्हणण्यापेक्षा बोलण्याचा प्रयत्न करेन की आमचं डन झालं गावी जायचं। आमचं नाहीच होतं, नाही 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 या स्पीडवरून नाही म्हणता म्हणता आम्ही सगळ्यात पहिलं आम्हीच चाललो। सगळेजण अजून मागे आहेत आणि आम्ही आमचं काहीच डर नव्हतं, तरी पण आम्ही सगळ्यांचे पहिले चाललो। आणि दुसरी गोष्ट अशी की गेल्या वर्षी आम्हाला जयंतीला आमच्या गावी नाही जाता आलं, तर आम्ही यावर्षी सर्वांच्या आधी चाललो। हा आमचा माझा पोपट झाला। मला काय वाटलं, आम्ही एकदा चाललेलो गावाला तेव्हा समोरच्या बेडवर कोण नव्हतं। आम्ही जाऊन इकडे बिंदास फ्रीमध्ये जाऊन झोपली तिकडे रात्रभर। आणि मला आता ह्या टायमाला पण तसंच वाटलं की समोरच्या बेडवर कोण नसेल, कोण म्हणजे खुश झालेली। पण नेमका एक काय पण फालतू नाही, चांगलं झोपला आहे माझी। तर आम्ही चालवत आता आमच्या गावची तर यात्रा पण आहे, उद्या पण यात्रा आहे। तर उद्या जायला जमेल की नाही माहिती नाही, पण प्रयत्न करू। आणि दुसरी गोष्ट अशी की स्पेशली माझी ती इच्छा मला जयंतीसाठी जायचं होतं, कारण की जयंतीला आम्ही लहानपणापासून जातो। जसं आम्हाला समजतं म्हणण्यापेक्षा आमचं गाव आहे, त्यामुळे आम्ही जयंतीसाठी जातो। त्यामुळे गेल्या वर्षी मला नाही जाता आलं, यावर्षी मला जाता येतं आहे। त्यामुळे मी खूप खुश आहे। तर मी असं म्हणेन की खुश आहे आणि खूप खुश आहे आणि खरंच खूप खुश आहे, मनापासून खुश झाली मी, कारण की मला जयंतीला जाता आलं। पाणी पण कसं चालू आहोत मी सांगते आम्ही घेतलंय थंड पाणी। माझा आवाज कोणाला माहिती नसेल की मी हेडफोन सर्वांसाठी बोलून दाखवणारे हे आम्ही कशासाठी चाललो। तर मी यासाठी चाललो की परेशान माझ्या माहिरा चालली मी जयंती सणाला, यासाठी आम्ही चाललो। आणि माझा आवाज इतका चांगला नाही आहे, पण तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न केला का मी खूप खुश आहे। आणि चला बघूयात आता आम्ही आमचा प्रवास कसा होतो। आणि आम्ही खारघर सोडून आता गावी चालवत होता, मला माहिती नाही की माझं कसं होणार आहे, कारण की खूप आम्हाला थंड हवेत राहण्याची सवय लागली। आणि आता तिथे गेल्यानंतर नाही अजिबात। तर चालेल, भेटण्यात नंतर ह्यांचं काही नाटकं चालू आहेत, तर मला बघायला खाली जाऊन खायचं काय काय खाणं, बापरे मला अजिबात मला नाही। खाली जायचं, मी पैसे खाली जाणी देते, खाली जाताना थांबव। तर मी म्हटलेलं गाणं म्हणा किंवा माझे जे मनात आलेले शब्द किंवा जे मनापासून जे मी बोलली तर ते सर्वांना आवडले असतील। आणि माझ्यासारख्या खूपशा लेडीज अशा जयंतीसाठी जायला तयार असतील, तर त्यांनी जा। आपल्या गावची जयंती म्हणा किंवा जयंती किंवा कोणत्या कारणाने मी गेल्या वर्षी पण मी ब्लॉग केला की प्रत्येक वर्षी गावी गेलं पाहिजे, मुलांना थोडंसं चेंज। तर यावर्षी आम्ही प्रत्येक वर्षी जातो, पण एक वेगळं म्हटलं तरी चेंज खूप महत्त्वाचा असतो लाईफमध्ये। तर हा चेंज आम्ही घेऊन चाललो आमच्या गावी। तर मॅडम आमची थोडीशी नर्वस आहे, आता तिला यायचं होतं पण तिकडे पण थांबायचं, त्याच्यामुळे ती आता थोडी नर्वस आहे, पण होईल ती। इथे तर आम्ही पहिल्यापासूनच रेडी असतो, तर जायचं म्हणजे पहिलं जा ना आवाज गेला। आणि आम्ही तर काय आम्ही एव्हर रेडी असतो, कुठे फिरण्यासाठी म्हटलं ते एव्हर रेडी। तर आमचा प्रवास कसा होतो तर तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला नवीन ब्लॉग बघायला मिळतील आम्ही गावी गेल्यानंतरचे। तर जयंती खूप जोरात होणार आहे आणि जयंतीचा जो उत्साह असेल तो माझ्यामध्ये उत्साह असेल, कारण मला खूप आवडतं, त्याच्यामुळे भेटूया नंतर। हे काय चाललंय? मला पण एक खाली सांगायची नाही बुके जानवर बुके से खाना नहीं मिला है। चांगली पार्टी चालू हा बघ काय बोलली माझी जागा तू इथं नाही बसायचं,
ये किसका है तेरा? इनका दोनों तीन लगाओ. दोनों तीन. मला वाटलं तुम्ही पहिले सांगितलं. सर बोलो. बोलो गरमा गरम. दो कर मेरा 4 का डोला लेसन में 4. एक सब में 4 लगा दो. बोला सैंडविच जूस मिल्कशेक है. सैंडविच जूस मिल्कशेक है दादा. सँडविचच नको. हे जरा तू इथे चालीस जूस सैंडविच है दादा. बोला सैंडविच गरमा गरम है. सैंडविच गरमा गरम है आपल्याकडे. ताजा गरम. सैंडविच है. सैंडविच गरम है. तुम्हाला पाण्याची बॉटल लागणार सोबत 60 रुपये सोबत का 160. फायनली आम्ही अजून नाही पोहोचलेलो. अजून आम्हाला 10 मिनटं तरी लागणार आहेत. जरा झोप झाली त्यामुळे जरा बरं वाटते. आम्ही मावळलेला चंद्र आम्ही खारघरमध्ये पाहिलं आणि आता उगवलेला चंद्र इथे आमच्या इथे बघतोय. गावाला आल्यावरती एवढं छान वाटतंय ना, एवढं छान वाटतंय ना, खरंच छान वाटायला लागलं. माझा क्लिप कुठे आला हा? खरंच अक्षरशः मी आधी सांगितलेलं की प्रत्येक वर्षी गावी जा आणि गावी जाऊन खरा आनंद जो आहे तो घ्या. आता मला एवढं खरंच छान वाटायला लागले ना की मी आता सांगू नाही शकत आम्हाला एवढं. मला एक प्रश्नाचं उत्तर दे. या माणसाला काय काम नाही काय? एवढं सकाळचं पेट्रोल भरायला पेट्रोल भरताना काम आहेत, म्हणजे झोपायचं नाही. तसं तर मी कामच करते. हा एवढा मोकळा श्वास घेतला ना म्हणून इथे आम्ही एक स्लोमो घेऊ. थांबतो सुरू आहे. थांब स्लोमो काय घेते. अरे स्लोमो घेऊ दे. एवढं छान वाटायला, खरंच छान वाटायला. हे आमचं भूत आलं इथून. एवढे सकाळ लोक बापरे आंघोळ करून उभी आहेत. खरंच गावी खूप छान असते ना गावी, पण आम्हाला तेवढं छान वाटतं. मला हे पण आले घुम वगैरे काय नाही का आम्ही झोपले पण नाही. हा झोपली पण नाही. झोपली नाही सांगते सांग. अगं म्हणजे असं सकाळ किती छान आहे बघ ना. घर किती छान बांधले आणि किती छान हे केले है ना. इथे खरं तर ना पाऊस पडला त्याच्यामुळे सगळं ओलं झाले.
तिथेच फिर. इनको हम लेके चले. चल ना आता करूया ना. चला, एक आठ राखा लगेच. किती खुश झाल्या की नाही. चल पप्पाला ना आपल्याला घेऊन जायचं. इनको हम लेके चले अपने केलं तर अपनी नगरिया. आणि आयडिया कोणी सांगितले मी. काय रात्रभर एवढा त्रास दिलाय ना इतका मला. त्रास दिला ना अक्षरशः, इतका त्रास दिला ना. पाऊस पण आम्ही आला कंटाळून गेलो. मला तर असं वाटत तिला उचलून खिडकीच्या बाहेर फेकून द्यावं. काय नाही, खिडकीच्या बाहेर फेकली असती ना, लोकांनी आणून दिली असती परत. एवढं अगं तिने काय काय करू तुम्ही माहिती गोंबे मला मार. खरंच एवढं छान वातावरण, एवढं छान हे झालंय ना, छान वाटते. अरे पावसा येऊ नकोस. ए पप्पाला बोला पाऊस येऊ नको, माझ्या फोनला चार्जिंग होते मग. नाही अरे पावसा येऊ नको, नाही तर आम्ही गेल्यावर लाईट जाईल. नाही तर म्हणून बोललं माझ्या फोनला चार्जिंग होते. एवढं छान, मला आता थंड एवढं मस्त होतं ना. मला असं झालं मी कधी आंघोळ करून झोपून घ्यायचे घरी. तुला झोपायला तर मिळणार, मला झोपायला पण मिळणार नाही. कसं तरी होते. मला काय वाटतं मला काय वाटतं त्यात कोंबड्या कापून खावं. अजून आलेले पण कोंबड्याची तयारी. तिकडे बाबा आई कोंबड्या घेऊन बसली पण असतील. कुठे आहे? जाऊ दे गेले. ए बघ इथे चिमणीचं घर आहे. तू चिमण्या काय दाखवतेस मग काय? मुंगळे माझी साडी सुटली सगळी. मी तरी पण तशी शूट घेते का तर रात को हमने वहाँ का चांद देखा, अभी यहाँ सुबह में यहाँ का सूरज देख रहे. मला पकडली पडेल नाही तर. बॅग बघ त्याची बॅग बघ.
मम्मी इथे कसा फ्लोर वगैरे बुवा? हां? नाही मान पोहे. हां? किती प्लेट? बॅग बघा हिरोईन छान छान. शिरा वगैरे देऊ? हे शिरा तुला घेऊ दे. शिरा आहे, उपमा आहे. नाही पोहेच. मम्मी पोहे दे मला. मम्मी मी पण खाणार पोहे. कुठे जायचं आहे तुम्हाला? रेवणार हां? रेवणार जेवणाला आली रिक्षा. आली? हां. शिरा मी खाय आपण खाऊ ना शिरा थोडं थोडं. तू खाऊ नका मी खाईन ना. अजून पॅकिंग फोडायचं माझं. हा का? त्यावेळेला खारघरला कसं झालेलं रे? सगळं बंद आहे पावसामुळे. ते आपल्या तिच्या हे पण आहेत. कुठे? चल रिक्षा आपण जाऊया ना चालू. तुझा तुझा मी नाही जा. मला पण निघलं ना पोहे. मम्मी मी तुला बांधली ना. मी रिक्षा चालवणार आहे. ए सगळ्यांनी उतरा, मी रिक्षा चालवते. चल मम्मी. काय पावसाने घाम केली रे बाबा खरंच. मामा मला बोलले बाळगावमध्ये चाक्या शिवाजी वर्षातून नाही इकडे आहे.
मी नाही उतरणार, मी इथेच बसणार. काय मी तसलं नाही उचलत, मी तसलं उचलते. मोटर येते उचलायचं काम नका. असं उतर, त्यांना काम मस्त येते. ही मध्येच उभा राहिली इथे बाजूला. जरा बाजूला. पप्पा मला चिंच इकडं ना मन मी लड्डू कुठला असेल तर पप्पाच्या तिकडे वगैरे जरा एकदा पोचलो एकदाच आहे ना. चिमणीचं झालं. एक तर आर्मी आपली बिल कामाला झाल्या असं म्हणायला एक म्हणलं की तसं एवढे आत करून गोळ्या 147 गोळ्या घातल्या तुम्ही 5 दिवस चालतंय जायला लागणार नेव्ही ऑफिसर. तसं आपा तसं करून आहे ना काश्मीर देते का नाही बघ तिकडे. मला वाटतंय ना हे लय गेम वेगळा आहे. महाराष्ट्राची 7 जण मिळाली. पुण्याची जाईल डोंबोली कल्याण पैसेवाले आहेत ना जातात ना. मम्मा एम्मा काश्मीरला ट्रान्सफर होते ना आर्मीवाला आहे. आपल्या म्हणला माझ्या मित्राला घेऊन येतो त्याची पण फॅमिली या की दोघं पण म्हणला लय भाग लागलं. त्याचं बघ आता ट्रान्सफर झाले त्याची 1.5 महिना झालाय आणि हे पण असं झालं. त्यानं फोन केला होता या आईला म्हणते बरं झालं आम्ही इकडे घालून ते झालं. अरुणाचलमध्ये पण नाही कुठं माणसांना गोळ्या घालून भीती लागणार तिकडं हा काय करणार निसर्ग अगोदर नाही. खरं तर असं ओपन मध्ये ब्रश करायला एवढं छान वाटते ना. पहिल्यांदा मी अशी सोड झाली परत बोल. माझं कोलगेट पण सेन्सोडाईनचीच आहे. माझा पण ब्रश सेन्सोडाईनचाच आहे ब्ल्यू कलरचा. ह्याच्यावरून जाऊन गेला इथूनच वर चढणार इथूनच खाली उतरणार. कुठे पण जा आपण. कोण आहे एवढं पहाटेच्या पारी झाडू मारायला लागले. एवढं लवकर कोण हे टाकायला लागले झाडू मारते. एवढं लवकर कोण झाडू मारायला लागले. मग लवकरच आपल्यासाठी. नारळ नारळ पडले खाली खाली सुकी नारळ कुठे. हा ते छोटे आहेत ना पण. जायचं आपण करायला. आंघोळ केल्यानंतर मी म्हणण्यापेक्षा मी आजचा ब्लॉग हा इथेच संपवते जो आम्ही गावी येण्याचा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे जे मी गावी आली तर आमचा जो प्रवास झाला तो कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा प्रत्येकाने गावीचा. आणि पहिली गोष्ट ही की अशा अवतारात मला पहिल्यांदा बघितले. गावातल्याच माणसाला हे केलं असेल.